नमस्कार, मी डॉक्टर अदिती ओमकार गोडबोले, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन इन गायनेकोलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग इन ठाणे. एक दिवस एका पेशंटने मला असा प्रश्न विचारला, डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं बाळ बघितल्यावरती म्हणाली, अहो डॉक्टर, माझ्या बाळाच्या अराउंड हे असं व्हाईट कलरचं चिकट का आहे? माझं बाळ इतकं चिकट आणि ऑइली का दिसतंय? तर आज जाणून घेऊया या व्हाईट आणि चिकट पदार्थाबद्दल. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा हा चिकट पदार्थ तयार होतो. हा गर्भाशयातून बाहेर येताना आपल्याला कसा मदत करतो आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत? तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे 7व्या महिन्यानंतर बाळाची जी स्किन असते ती डिस्क्वामेट व्हायला लागते. ही डिस्क्वामेटेड स्किन आणि बाळाच्या ज्या ग्रंथी आहेत, ज्याला आपण सबॅशियस ग्लँड म्हणतो, जे थोडे फॅट पार्टिकल्स प्रोड्यूस करतात, याचं मिक्सचर होऊन एक लेयर बाळाच्या स्किनवर जमा होतो. हा थर म्हणजे त्याला आम्ही वर्निक्स केसिओजा असं म्हणतो. तर हा थर का जमा होतो? तो गर्भाशयात असल्यानंतर बाळाच्या भोवताली जे पाणी आहे, ज्याला आपण एमनिओटिक फ्लुइड म्हणतो, या एमनिओटिक फ्लुइड मध्ये बाळासाठी जे हार्मफुल पदार्थ आहेत त्यापासून तो बाळाचं प्रोटेक्शन करतो. ऑल्सो बाळाचं थर्मोरेग्युलेशन म्हणजे बाळाचं टेम्परेचर मेंटेन हे करतं. जेव्हा आपली डिलिव्हरी होत असते तेव्हा हा वर्निक्स आपल्याला लुब्रिकेशन, वजायनल कॅनल किंवा आपल्या बर्थ कॅनल मधून बाहेर पडताना बाळाला लुब्रिकेशन म्हणून ऍक्ट होतो. तर काही वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा हे माहिती नव्हतं तेव्हा युजली बाळ बाहेर आल्यानंतर बाळाच्या अंगावर तेल लावून हा वर्निक्स नेहमी काढला जायचा. हळूहळू जेव्हा वर्निक्स केसिओजाचा इम्पॉर्टन्स कळायला लागला त्यानंतर हे लक्षात आलं की हा बाळाच्या स्किनवर पोस्ट डिलिव्हरी असणं सुद्धा फायद्याचं आहे. कारण की बाहेर आल्यानंतर सुद्धा बाळाचं टेम्परेचर रेग्युलेशन होण्यासाठी म्हणजे हायपोथर्मिया, सडनली टेम्परेचर फॉल होण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी वर्निक्स युजली बाळाला मदत करतो. त्यामुळे पीडियाट्रिशियन आजकाल सांगतात की बाळ जन्मल्यानंतर हा थर वाईप करून काढू नका आणि घरी गेल्यानंतर फॉर फ्यू डेज किंवा फॉर अ वीक ॲटलिस्ट बाळाला फक्त स्पॉन्जिंग करा आणि अंघोळ घालू नका. आणि एक वीक नंतर डॉक्टर सांगतात आता हा ड्राय व्हायला लागलेला आहे, सो नाव यू कॅन गिव्ह द बाथ टू द बेबी. सो दॅट इज हाऊ नेचर प्रोटेक्ट्स द बेबी इनसाइड as well as outside the uterus. So you have to remember about all these things. Thank you so much.